हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात आणि आपल्या आजच्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। सो बघा, मग खरं तर आज आहे आपला ऑनलाईन फ्री ड्रेस क्लासचा 13वा दिवस। तो बोलबोल करता 10-12 दिवस झालेले आहेत आणि खरं तर या 10-12 दिवसात आपण बरंच काही शिकलेलो आहोत आणि माझ्यासोबत तुम्ही सुद्धा, आणि तुम्हाला ते समजतंय सुद्धा, तर खूप छान वाटतं। तर आजचा जो काही टॉपिक आहे तर तो आता आपण नवीन स्टार्ट करणार आहोत। त्याआधी मी तुम्हाला सांगते की आपण याआधी या क्लासमध्ये काय काय शिकलेलो आहोत, जेणेकरून जर का तुमचा कोणाचा एखादा क्लास मिस झाला असेल तर तो व्हिडिओ बघून तुम्ही नक्कीच करू शकतात। असंही मी प्रत्येक व्हिडिओच्या खाली प्लेलिस्टची लिंक देते, ज्यामध्ये तुम्हाला एकाच लिंकमध्ये सगळे व्हिडिओज यादीचे मिळून जातील। त्याचबरोबर आता इन शॉर्ट मध्ये काय शिकलो ते सांगते, म्हणजे पुढे काय शिकायचं आहे, कसं शिकायचं आहे आणि काही छोट्या मोठ्या टॉपिक्स असतील तर ते सुद्धा तुमचे थोडेसे कव्हर होऊन जातील। तर बघा, खरं तर हा जो काही क्लास आहे तर हा आपण अगदी बेसिक पासून स्टार्ट केला होता। म्हणूनच पहिल्या दिवशी मी तुम्हाला आपण ह्या क्लासमध्ये काय काय शिकणार आहोत ते सांगितलं। त्यानंतर महत्त्वाचे 2 पॉइंट कव्हर केले, ते म्हणजे काय, तर ड्रेसवरून परफेक्ट माप कसे घ्यायची, त्याचबरोबर कस्टमरचं बॉडीवरून मेजरमेंट कसं घ्यायचं ते सुद्धा, म्हणजे दोन्ही खूप इम्पॉर्टंट होते, कारण की दोनच या कन्सेप्ट आहे की ज्यातून आपल्याला मेजरमेंट मिळतं कस्टमरचं। सो ते एकदम परफेक्ट सोप्या पद्धतीने कमीत कमी टाइम मध्ये कसं करायचं हे सांगितलं। त्यानंतर आपण एक ड्रेस कंप्लीट केलेला आहे, तर संपूर्ण ड्रेसची मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे, ते सुद्धा अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत। एवढंच नाही तर मी तुम्हाला त्यामध्ये कॅल्क्युलेशन, लुजिंग, मार्जिन, फॉर्म्युला सगळं डिटेल दिलं, जेणेकरून ते फॉलो करून तुम्हाला कुठल्याही साईजचा परफेक्ट कटिंग स्टिचिंग ड्रेस सहजच करता यावा यासाठी। त्यानंतर महत्त्वाचा पुढचा पॉइंट होता ते म्हणजे ड्रेसची डायग्राम। तर ती डायग्राम सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली आहे अगदी सोप्या पद्धतीने, त्याच्यामध्ये सुद्धा लुजिंग, मार्जिन, कॅल्क्युलेशन सगळं डिटेल, जेणेकरून जर का तुम्ही पुढे आपण आता पुढचं शिकतोय तर मागचं विसरायला नको, किंवा कधी भविष्यात जरी तुमचा काही कारणाचा गॅप झाला तर तुमची वही बघून आणि वहीमध्ये ती डायग्राम बघून तुम्हाला ती सहजच ड्रेस परफेक्ट कुठल्याही साईजचं कटिंग स्टिचिंग करता यावं यासाठी मी तुम्हाला डायग्राम दिली। त्यानंतर आपण ड्रेसचं पेपर पॅटर्न कसं तयार करायचं हे सांगितलं। त्याची तर खरं तर तुमचीच खूप रिक्वायरमेंट होती, खूप रिक्वेस्ट होत्या, कमेंट्स होत्या। सो त्यामुळे मग मी तुम्हाला ड्रेसचं परफेक्ट पेपर पॅटर्न कसं रेडी करायचं हे देखील सांगितलं होतं। त्यानंतर आपण खणाचा फ्रॉक कटिंग स्टिचिंग केलेला आहे, छान असा फॅन्सी। एवढंच नाही तर साडीपासून घागरा छान पेप्लॉन टॉप मध्ये कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं हे देखील बघितलेलं आहे, ते सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने। आणि एवढंच नाही तर प्लेटेड फ्रॉक कसा कटिंग स्टिचिंग करायचा हे सुद्धा बघितलेलं आहे। तर हे सगळं मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप खूप काही महत्त्वाच्या फिनिशिंगच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगितलेलं आहे। कारण आतापर्यंत आपण जे शिकलेलं आहोत तर ते तुम्हाला फक्त स्टिच करणंच नाही, तर ते फिनिशिंग साईड कसं स्टिच करता यावे हे देखील सहज लक्षात यावे यासाठी। आणि आज आपण स्टार्ट करणार आहोत म्हटल्याप्रमाणे पुढचा पॉईंट, तो म्हणजे कॉर्ड सेट, ज्याचा आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे। खूप साऱ्या कमेंट सुद्धा येत आहे की कॉर्ड सेट घे। सो आजचा जो काही कॉर्ड सेट आहे तो खूप छान असा डिझायनर आहे। आणि खरं तर ना, आज मी तुम्हाला म्हणजे सपोज आपल्या डोक्यामध्ये जर एखादी आयडिया असेल की कशा पद्धतीने आपल्याला एखादा ड्रेस स्टिच करायचा आहे, तर त्याचे म्हणजे ते डिझाईन कसा करायचा, त्याची डायग्राम कशी काढायची, आपल्या विचारानुसार आपण कसं ड्रॉ करायचं, तर हे आज मी सांगणार आहे। तर आज आपण ट्रेंडिंग असं कॉर्ड सेटची डायग्राम कशा पद्धतीने काढायची, किंवा आपल्याला जर त्यामध्ये काही चेंजेस करायचे असेल, काही डिझाईन करायचं असेल तर ते कशा पद्धतीने डिझाईन करायचं ते हे सांगणार आहे। खूप महत्त्वाचा छान असा टॉपिक आहे आणि यामुळे तुम्हाला एखादं तुमच्या डोक्यात जरी युनिक आयडिया असेल तर तो कसं डिझाईन करायचा ड्रेस तर हे सहज लक्षात येईल, आणि डायग्राम कशी काढायची म्हणजे डायग्राम नुसार मग नंतर कटिंग स्टिचिंग कशी करायची हे सुद्धा सहज लक्षात येईल। आणि याआधी आपण आधी ड्रेस कटिंग स्टिचिंग केलं, त्यानंतर मी तुम्हाला डायग्राम सांगितली। आज आपण आधी ड्रेस डिझाईन करणार आहोत डायग्रामच्या स्वरूपामध्ये, आणि नंतर ते डिझाईन केलेला ड्रेस कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं हे बघणार आहोत। सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूया, आणि आपला आजचा हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून भविष्यात सुद्धा कुठलेही सहजच ड्रेस कसा डिझाईन करायचा तर हे सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता आपण स्टार्ट करूया। चला तर मग आता आपण आपल्या खूपच महत्त्वाच्या अशा टॉपिकला सुरुवात करूया। तर बघा, खरं तर इथे मी बोर्ड घेतलेला आहे आणि या बोर्डवर आपण आता जो काही कॉर्ड सेट आपल्याला डिझाईन करायचं आहे, कटिंग स्टिचिंग करायचं आहे, तर त्याचे डिझाईन बनवणार आहोत। तर मी बोर्ड यासाठी घेतलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओतून लगेच दिसावं आणि लक्षात यावं यासाठी। तर तुम्ही काय करायचं आहे, मी जी तुम्हाला वही सांगितलेली आहे की 1 पेज कोरं 1 पेज लाइनिंगची आहे, तर त्यामध्ये ही जी काही मी आता तुम्हाला डायग्राम सांगणार आहे किंवा जो काही ड्रेस आपण डिझाईन करणार आहोत तर तो ड्रॉ करायचा आहे। तर म्हटल्याप्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे कॉर्ड सेट,
तर वरती तुम्ही टायटलला टाकून ठेवायचं आहे कॉर्ड सेट असं. तर बघा आता कॉर्ड सेट मध्ये 2 पार्ट्स मध्ये खरं तर त्याचं डिवाइड होतं ते म्हणजे टॉप आणि खालची पॅन्ट. तर खालची स्ट्रेट पॅन्ट असू शकते, सिंपल असू शकते, बॉटम कमी जास्त असू शकतो, प्लाझो टाईप असू शकते, स्ट्रेट पॅन्ट टाईप असू शकते, एकदम फॉर्मल टाईप असू शकते, कशीही असू शकते. तर आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला कसं घ्यायचं आहे. सो आता पहिला पॉइंट आहे त्यातला तो म्हणजे टॉप आणि दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे पॅन्ट. मी म्हटली जसं आपल्याला हवं आहे तसं टॉप मध्ये सुद्धा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. पण आपण खरं तर बेसिक कॉर्ड सेट घेणार आहोत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी हे 2 पॉइंट तुम्ही लिहून ठेवायचे आहे आणि त्यानंतर आता 1 बाय 1 आपण डिझाईन करायला सुरुवात करूयात. तर बघा आता मी हे रफ करते, तुम्ही आधी हे लिहायचं आणि मग त्यानंतर जे काही 2 पॉइंट आहेत तर ते मी ज्या पद्धतीने लिहिलेले आहे त्या पद्धतीने लिहून घ्यायचे. आणि आता आपण असं लिहिल्यानंतर त्याच्या खाली आपण स्टार्ट करणार आहोत टॉपची डायग्राम. ठीक आहे, म्हणजे टॉप डिझाईन करायला आपल्या डोक्यामध्ये जशी आयडिया असेल त्या पद्धतीने आणि त्यानंतर मग आपण पॅन्टची करणार आहोत. तर हे जे काही मी लिहिलेलं आहे तर ते तुम्ही लाईनिंग वाला जे काही पेज असतं त्यावर लिहायचं आहे. आणि आता आपण जे काही डिझाईन करणार आहोत तर ते जे काही कोरं पेज असतं त्यावर लिहिणार आहोत. आता यामध्ये पण एकदम छोटी बुक भेटते, मोठी बुक भेटते. छोटी बुक असेल तर सेपरेट पेजवर घ्यायचं, मोठी असेल तर मग तुम्ही डिवाइड करू शकतात, म्हणजे एक पार्ट मध्ये टॉप आणि एक पार्ट मध्ये पॅन्ट असेल. ठीक आहे. सो चला मग आता मी हे रफ करते आणि मी म्हटल्याप्रमाणे आपला जो काही पहिला पॉइंट आहे तो म्हणजे टॉप, तर तो आता मी इथे टायटलला लिहून घेते. तर तुम्ही सुद्धा आता टायटलला टॉपच लिहून घ्यायचं आहे. आणि मग आता मी ज्या पद्धतीने ड्रॉ करते त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा करायचं आहे. आता माझ्या डोक्यामध्ये आहे की आपल्याला व्ही शेप घ्यायचा आहे नेकचा, तर मी इथे ड्रॉ करून घेतला. आता हे किती सरळ येतंय, तिरकं येतंय, तर त्याकडे थोडं दुर्लक्ष करा, कारण आपण फक्त डिझाईन बनवत आहोत. आणि कसं ना पेन्सिलने बुकवर व्यवस्थित ड्रॉ करता येतं. आता मी इथे बोर्डवर ड्रॉ करत आहे, त्यामुळे जर थोडंफार वाकडं वगैरे होत असेल तर तेवढं फक्त समजून घ्या. ठीक आहे. सो बघा मी म्हटल्याप्रमाणे माझ्या डोक्यात आहे व्ही शेप नेकचा. जर तुमच्या डोक्यामध्ये गोल असेल किंवा कुठला वन साइड असतो तसा असेल, चौकोनी असेल, कसाही असो, जसा असेल तसा ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आपण तर आता इथं मी म्हटल्याप्रमाणे व्ही नेकवरच हा जो काही टॉप आहे तर तो डिझाईन करणार आहोत. ठीक आहे. तर मी त्यासाठी आधी ह्या पद्धतीने नेक ड्रॉ करून घेतलेला आहे. त्यानंतर शोल्डर ड्रॉ केलेला आहे, इथे एक पॉइंट केला जिथून आपले स्लीव्ज येणार आहेत आणि त्याच्या खाली आपला हा पार्ट येणार आहे. हे बघा, तर मी हा अंदाजच ड्रॉ करत आहे, मी तुम्हाला पुन्हा सांगते. त्यामुळे खूप वाकडं आहे, सरळ नाहीये असं काही करू नका. ठीक आहे. तेवढं फक्त तुम्ही समजून घ्या. तर बघा एवढासा आपला कट आहे आणि हा शॉर्ट टॉप आहे त्यामुळे त्याला कट सुद्धा एकदम कमी आहे. त्यानंतर बघा ही आहे आता आपली बाही. तर एल्बो लेंथ आपल्याला इथे स्लीव्ज घ्यायची आहे आणि माझ्या अशा डोक्यात आहे की त्याला अशी या पद्धतीने बॉर्डर आली पाहिजे. आणि त्यानंतर बघा इथे ही पट्टी तयार करून इथे लावायचं आहे मला एक बटन, म्हणजे छान असा आपला कॉर्ड सेट मस्त डिझायनर रेडी व्हावा यासाठी. आणि ऑफिस वेअर किंवा कॉलेज गर्ल्स वगैरे सुद्धा घालू शकाल यासाठी मग या पद्धतीने मी म्हणजे माझ्या डोक्यामध्ये आहे की असं स्लीव्ज बनवायचे आहे. तर बघा नेक झाल्यानंतर केवढी कुर्ती वगैरे आहे तेवढं ड्रॉ करून घ्यायचं हाईट वगैरे. त्यानंतर स्लीव्ज आणि बघा इथून मी ह्या पद्धतीने ड्रॉ करत आहे. आता हे काय आहे तर हे तुम्हाला पुढे लक्षात येईलच. ठीक आहे. तर ही आहे आपली कॉलर, थोडी वेगळ्या पद्धतीची. आणि पाठीमागचा जो काही गळा आहे तर तो एकदम बंद आहे, जसा रेडीमेड याला असतो ना एकदम कमी घेतलेला आहे. आपल्याला फक्त इथे पुढचा थोडासा डीप घ्यायचा आहे, खूप पण नाही पण रेग्युलर सारखा. आणि या पद्धतीने मी कॉलर ड्रॉ केलेली आहे. ऍक्च्युली आता कॉलर मध्ये खूप सारे प्रकार असतात, त्यातलं ही एक कॉलर आहे. आणि त्याचबरोबर मी म्हटल्याप्रमाणे बघा इथे बारीकशी अशी मी आता डिझाईन केलेली आहे. आता ही डिझाईन कशासाठी केलेली आहे तर आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे. माझ्याकडे जी काही कापडी लेस आहे तर ती यूज करून खरं तर ही डिझाईन बनवणार आहोत. पण मग मी इथे ड्रॉ करून ठेवते, म्हणजे जसं माझ्या डोक्यात आहे तुम्ही पण तसं करू शकतात. आता ते कसं डिझाईन करायचं, कटिंग स्टिचिंग करायचं ते हे तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. पण इथे बघा एकदम बारीक डिझाईन आहे, थोडी वेगळीच ती लेस आहे आणि ती आपण इथे बॉर्डरला यूज करणार आहोत, जेणेकरून आपल्या ड्रेसला अजूनच सुंदर खरं तर लुक यावं यासाठी. आणि मी बघा मग इथे तर थोडंसं वेगळ्याच कलरने करून ठेवलं, जेणेकरून ते जरा हायलाईट होईल लवकर आणि तुम्हाला समजायला सुद्धा इझी जावं खरं तर यासाठी. ठीक आहे. आता बघा इथपर्यंत हे ड्रॉ झालेलं आहे. जेवढं माझ्या डोक्यात होतं ज्या पद्धतीने त्या पद्धतीने मी इथे टॉपची ड्रॉइंग करून घेतलेली आहे. पुन्हा सांगते, नेक मस्त असा व्ही आहे, त्याला आपण कॉलर लावणार आहोत. त्याचबरोबर इथे शॉर्ट टॉप आहे, हाईट खूप नाहीये,
कारण की कॉर्ड सेटचे जे काही टॉप आहेत ते शॉर्ट पण असतात, लॉंग पण असतात. बेसिकली स्टार्टिंगला आपण जरा शॉर्ट वाला घेणार आहोत आणि त्यानंतर लॉंग वाला घेऊयात. आणि स्लीव्हजला डिझाईनला पण ह्या पद्धतीने बॉटम आहे, त्यानंतर पट्टी लावून वरती बटन लावणार आहोत. हा घालायला ही स्लीव्ह खरं तर खूप छान दिसते आणि ह्या स्लीव्हजमुळे सुद्धा कॉर्ड सेटला छान असं लुक येणार आहे. आता ही जी काही कॉलर आहे त्याला काय म्हणतात तर ते मी तुम्हाला सांगते. खरं तर कॉलरमध्ये खूप सारे फुल कॉलर, हाफ कॉलर असते, बरेचसे प्रकार असतात. त्यातली ही आहे पीटर पॅन कॉलर. त्याने सुद्धा खूप सुंदर असा आपला ड्रेस दिसतो आणि खरं तर ही जी काही कॉलर आहे ती ही बऱ्याचदा आपण ब्लाऊजला सुद्धा बनवत असतो. आणि ही जी काही स्लीव्ज आहे तर ही आहे एल्बो लेंथ. म्हणजे हे दोन चेंजेस आहे याच्यामध्ये. पीटर पॅन कॉलर आहेत आणि एल्बो लेंथ ही स्लीव्ज आहे जी ड्रेसला खूप उठून दिसते. आणि खरं तर ह्या कॉलरमुळे आणि ह्या आपल्या बाहीच्या डिझाईनमुळे आपला हा कॉर्ड सेट खूप छान असा डिझायनर, फॅन्सी, थोडा वेगळ्या पद्धतीचा दिसणार आहे, मस्त दिसेल. आणि मी म्हटल्याप्रमाणे सध्या कॉर्ड सेटचा खूप ट्रेंड चालू आहे, सो तुम्ही सुद्धा असं छानसा डिझायनर कॉर्ड सेट कटिंग स्टिचिंग करा. पुढे तसं मी कसं कटिंग स्टिचिंग करायचं हे तुमच्यासोबत शेअर करेलच. ठीक आहे, तर अशा पद्धतीने टॉपचं डिझाईन इथे रेडी झालेलं आहे जे माझ्या डोक्यात होतं ते. सो हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून ठेवायचं आहे. यात जर तुम्हाला नेक चेंज करायचा असेल, स्लीव चेंज करायची असेल तर तुम्ही बिनधास्त करू शकता. तुमचा कुठलाही ड्रेस वेगळ्या पद्धतीचा असेल त्यानुसार तुम्ही इथे डिझाईन बनवू शकता. ठीक आहे, सो बघा फायनली आता टॉपची झालेली आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही काढून घ्यायचं आहे. पीटर पॅन कॉलर आहे, वेगळ्या पद्धतीचे आहे, तसं तर ते पुढे तुम्हाला समजेलच. आणि छान असं खरं तर हे डिझाईन जे माझ्या डोक्यात होतं ते आपण इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे. आता यानंतर यावर आपल्याला पॅन्ट स्टिच करायची आहे. हा जो काही टॉप आहे ना हा शॉर्टच बनवायचा आहे. पुन्हा सांगते मी, कन्फ्युज होऊ नका. त्यामुळे ड्रॉ करताना तो अशाच पद्धतीने केलेला आहे. त्याला कट सुद्धा कमीच येणार आहे, जास्त काही कट येणार नाही, कारण की टॉपची हाईट ही कमी आहे. तुम्हाला जर वाटत असेल की थोडीशी वाढवून घ्यायची आहे तर तुम्ही घेऊ शकतात, पण आपण जो काही ड्रेस आता डिझाईन करणार आहोत तर तो वेगळ्या पॅटर्नचा आहे आणि त्यावर शॉर्ट टॉप जरा छान दिसतो, खरं तर उठून दिसतो. सो एखादा पॅटर्न तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने स्टिच करू शकतात असं मला वाटतं. जे ट्राय करायला काय हरकत नाहीये, छान कम्फर्टेबल जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच यूज करू शकता. ठीक आहे, आणि ते बघा ते शोल्डर आहे, मी तुम्हाला आता दाखवलं ते. तर ते जे काही शोल्डर आहे ते साईज नुसार आपल्याला खरं तर घ्यायचं असतं आणि बऱ्याचदा मी सांगितलेलं आहे साईज नुसार कसं घ्यायचं, कसं कॅल्क्युलेशन करायचं ह्या आधीच्या ड्रेस ज्या आपण शिकलेलो आहोत त्यामध्ये. सो त्याच पद्धतीने आपल्याला गळारुंदी आणि शोल्डर मुंड्याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. फक्त हे डिझाईन आपण थोडी वेगळी बनवलेली आहे. ठीक आहे, तरी सुद्धा मी तुम्हाला कटिंग स्टिचिंग सांगणारच आहे, त्यामुळे डोंट वरी, टेन्शन घ्यायचं काही काम नाही. सो बघा मग फायनली ही टॉपचं आपलं डिझाईन इथे रेडी झालेलं आहे. तर तुम्ही हे ड्रॉ करून घ्या तुमच्या बुकमध्ये. आता मी हे रफ करते आणि आपला जो काही पुढचा पॉइंट आहे तर त्याला आपण सुरुवात करूयात, ती म्हणजे पॅन्ट. तर आता आपल्याला पॅन्ट कशी हवी आहे तर त्याचं डिझाईन आपण इथे बनवणार आहोत. सो बघा मग जसं आधी आपण टॉप असं टायटल टाकलं होतं, सेम त्याच पद्धतीने आता आपल्याला पॅन्ट असं टायटल टाकायचं आहे. सेकंड नंबर देते मी इथे आणि पॅन्ट लिहून घेते. आता मी म्हटलं की पॅन्टमध्ये खूप वेगवेगळे प्रकार आहे. आता आपण एक बेसिक घेणार आहोत, ती म्हणजे प्लाझो पॅन्ट. प्लाझो पॅन्टवर शॉर्ट टॉप छान उठून दिसतो, कॉम्बिनेशन मस्त वाटतं ते खरं तर त्यासाठी. सो बघा मग सगळ्यात आधी आता आपल्याला कमर ड्रॉ करायची आहे, जी आपण इलेस्टिक लावून रेडी करत असतो. ठीक आहे, आता इलेस्टिकचं कटिंग, स्टिचिंग, मेजरमेंट हे सगळं डिटेलमध्ये आपण पुढे बघणारच आहोत. ठीक आहे, सगळ्यात पहिले ह्या पद्धतीचं मी इथे हा छोटासा आयताकृती शेप ड्रॉ करून घेतला. त्यानंतर बघा हा या पद्धतीचा शेप आहे, कारण की प्लाझो पॅन्ट ही स्ट्रेट नाहीये तर त्याला बऱ्यापैकी घेर आहे आपला. हे बघा इथे मी जॉईन करून घेतला आणि इकडचं इकडे जॉईन करून घेतलं. खरं तर ते व्हिडिओत किंचितचं कट झालं, आता तुमच्या थोडं लक्षात येतच असेल. तर खरं तर ते व्हिडिओ शूट करताना माझ्या लक्षात आलं नाही की खालचं कट झालेलं आहे, पण तुम्ही समजून घ्या की बघा अशा पद्धतीने गोलाकार शेप खरं तर इथे रेडी झालेला आहे आपला. ठीक आहे, आणि व्यवस्थित बॉटम वगैरे सगळं रेडी झालेलं आहे. म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला जी काही प्लाझो पॅन्ट आहे ना तर ती डिझाईन करायची आहे. त्यानंतर आता याला आपल्याला बॉटम सुद्धा डिझायनर बनवायचं आहे. 1 इंचचं तरी 1.5 इंचचं पण तुम्ही बनवू शकतात, पण बघूयात आता कटिंग स्टिचिंग करताना. पण जशी माझ्या डोक्यात आयडिया आहे त्या पद्धतीने मी इथे हा बॉटम ड्रॉ करून घेतला. आणि याला सुद्धा आपण ना जी लेस आपण बाही डिझाईनसाठी आणि नेक डिझाईनसाठी टॉपला यूज करणार आहोत तीच इथे बॉटमला सुद्धा यूज करणार आहोत. म्हणजे छान डिझायनर बॉटम मॅचिंग सगळं रेडी होईल आणि ड्रेस अजूनच उठून दिसेल. त्यामुळे मग मी थोड्याशा वेगळ्या कलरने फक्त असं थोडंसं बारीक मार्किंग केली, कारण की अशी बारीकच आपण तिथे डिझाईन बनवणार आहोत. ऍक्च्युली ते पुढे तुमच्या लक्षात येईलच.
म्हणजे हा काय आहे आपला डिझायनर बॉटम आपण खरं तर बनवणार आहोत, कारण की बॉटम पण छान डिझायनर असला की आपला ड्रेस अजून उठून दिसतो. त्यामुळे मग आता आपण थोडं वेगळं रेडी करणार आहोत. त्यानंतर हे आहे आपलं इलॅस्टिक. ठीक आहे. सो बघा मग फायनली अशा पद्धतीने आपण प्लाझो पॅन्ट आपल्याला जी काही डिझायनर बनवायची आहे तर त्याची ड्राफ्टिंग करून घेतलेली आहे, म्हणजे डिझाईन ऑलरेडी ड्रॉ करून घेतलेली आहे. आय होप सो तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला शॉर्ट टॉप यावरचा छान असा डिझायनर मी तुम्हाला सांगितलं की वेगळ्या पॅटर्नची कॉलर सुद्धा आहे, त्याला सुद्धा आपण स्लीव्सला डिझाईन बनवणार आहोत, त्याचबरोबर ह्या पॅन्टला सुद्धा डिझाईन बनवणार आहोत आणि संपूर्ण ड्रेसची खरं तर आपली इथे ड्राफ्टिंग फायनली कंप्लीट झालेली आहे. सो हे तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सुद्धा नक्कीच कशा पद्धतीने ड्रॉइंग करावी, ड्राफ्टिंग करावी किंवा एखादा ड्रेस तुमच्या डोक्यात असेल तर तो डिझायनर बनवावा ते सहज लक्षात येईल. सो ह्या पद्धतीने नक्कीच तुम्ही ड्रॉ करून ठेवा. ठीक आहे. सो बघा मग फायनली खूप छान असा डिझायनर ड्रेस खरं तर आपण ड्राफ्ट केलेला आहे, म्हणजे आपल्या जसं इमॅजिनेशन मध्ये होतं तसा छान असा कॉर्ड सेट आपण ड्रॉ केलेला आहे. आणि आता याच्या पुढचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंटिन्यू करूया. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने हे ड्रॉ करा, कारण की असाच ड्रेस आपण आता पुढे कटिंग स्टिचिंग करणार आहोत. त्याचबरोबर याच पद्धतीने तुम्ही कुठलाही ड्रेस असा छान असा डिझाईन करू शकता. त्याआधी ड्रॉ करून ड्राफ्टिंग केली की आपल्याला कटिंग स्टिचिंग करणं सोपं जातं. आपल्या डोक्यात काय आयडिया आहे, कशा पद्धतीचा ड्रेस आपल्याला करायचा आहे, तर त्या आधी ड्राफ्ट करायचं, याचाच अर्थ आधी डायग्राम काढायचे, म्हणजे ड्रॉइंग करायची काहीतरी, आणि त्यानंतर मग तो कटिंग स्टिचिंग करायचा, म्हणजे आपली डिझाईन पण कशी आहे तर ती परफेक्ट कळते. डिझाईन बघून कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करायचं हे सुद्धा सहजच लक्षात येतं. ठीक आहे. सो चला या पद्धतीने करून बघा, आणि जर तुम्हाला यामध्ये अजून ड्राफ्टिंग मध्ये डिझायनिंग मध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.